हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू के के फॅशन इझी लर्निंग. आज मी तुम्हाला ब्लाऊजचे वेगवेगळे प्रकार सांगणार आहेत की बेसिक ब्लाऊज कुठले असतात, ॲडव्हान्स ब्लाऊज कुठले आहेत आणि नेकनुसार ब्लाऊज कुठले आहेत, त्या ब्लाऊजला आपण काय म्हणतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे जे आपण बघू शकतात की हे सगळे बेसिक ब्लाऊज येत आहेत. बेसिक याच्यामध्ये तर 1 डट ब्लाऊज आहे. तुम्ही इथे बघू शकतात की फक्त एकच डट किंवा याला 1 टक्स ब्लाऊज पण म्हणतात. नेक्स्ट आहे 4 डट ब्लाऊज किंवा 4 टक्स ब्लाऊज पण म्हणू शकतात त्याला तुम्ही. बघा इथे 1, 2, 3 आणि 4 डट दिले आहेत. नेक्स्ट आहे की स्ट्रेट डट ब्लाऊज. स्ट्रेट डट ब्लाऊजमध्ये काय असतं की शोल्डरपासून खालपर्यंत डट घेतलेला जातो. त्याच्यापुढे आहे कटोरी ब्लाऊज. कटोरी ब्लाऊजचे हे 2 प्रकार आहेत. एक आहे सिंगल कटोरी आणि दुसरे आहे डबल कटोरी. सिंगल कटोरीमध्ये बघू शकतात की फक्त इथनं स्टिचिंग असते आणि डबल कटोरीमध्ये तर ही जी कटोरी आहे तर तिचे 2 पार्ट केलेले असतात. या व्यतिरिक्त कटोरी ब्लाऊजमध्ये अजून एक ब्लाऊज ॲड झाला आहे, त्याला आपण प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज असे म्हणतात. की फक्त ही जी आपली कटोरी आहे तर इथून कट दिलेला असतो ह्या टाईपमध्ये. त्याला प्रिन्सेस कटोरी ब्लाऊज असं म्हणतात. नेक्स्ट आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज आणि बेल्ट विथ एनी. म्हणजे काय की ब्लाऊजचा हा कुठलाही प्रकार असेल आणि त्याला खाली बेल्ट दिलेला असतो. फॉर एक्झाम्पल 4 टक्स विथ बेल्ट, स्ट्रेट डट विथ बेल्ट आणि प्रिन्सेस कट विथ बेल्ट. तर हे जे आहेत हे सगळे बेसिक ब्लाऊज आहेत, बेसिक ब्लाऊजचे प्रकार आहेत. आता नेक्स्ट मी तुम्हाला ब्लाऊजचे प्रकार नेकनुसार कुठले असतात म्हणजे गळ्यानुसार कुठले असतात ते मी सांगणार आहेत. तर आता पुढचे प्रकार आहेत ते गळ्यानुसार, त्याला आपण नेक ब्लाऊज म्हणूया. फर्स्ट आहे बोट नेक ब्लाऊज की जो बोट म्हणजे ब्रॉड असतो ह्या टाईपमध्ये, त्याला बोट नेक ब्लाऊज म्हणतात. नेक्स्ट आहे ज्वेल नेक ब्लाऊज. ज्वेल नेक ब्लाऊज म्हणजे काय की जो गळ्याला अगदी पॅक असतो, गळ्यापर्यंत बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्हीही त्याची पॅक असते, त्याला ज्वेल नेक ब्लाऊज म्हणतात. त्यानंतर आहे हॉर्शो नेक. हॉर्शो नेक बघू शकतात की इथे अगदी गळ्यापासून स्टार्ट होतो आणि पुढे तो ब्रॉड होत जातो, बॅक साईडही त्याची पॅक असते, त्याला हॉर्शो नेक असं म्हणतात. त्यानंतर आहे हॉल्टर नेक. हॉल्टर नेक ह्या पद्धतीने असतो की तो गळ्याला अगदी पॅक असतो आणि शोल्डर त्याची फारच कमी असते, थोडा असं तिरका कट असतो त्याचा, हा तिरकस, त्याला हॉल्टर नेक म्हणतात. त्यानंतर आहे हाय नेक. हाय नेकमध्ये तुम्ही बॅक साईडला जो गळा आहे तो कॉलर टाईप असतो किंवा थोडा उंच गेलेला असतो, त्याला हाय नेक ब्लाऊज म्हणतात. आणि त्यानंतर आहे कॉलर नेक. कॉलर नेक म्हणजे ह्या पद्धतीने स्टँड कॉलर असते. तर हे जे सगळे प्रकार आहेत तर हे सगळे नेकनुसार प्रकार आहेत, त्याला आपण नेक ब्लाऊज म्हणूया. आता नेक्स्ट आहे की ॲडव्हान्स ब्लाऊज. आता ॲडव्हान्स ब्लाऊजमध्ये कुठले कुठले प्रकार येतात तुम्ही बघू शकता. ते पहिले आहे मधुबाला स्टाईल ब्लाऊज, त्याला आपण चोली ब्लाऊज पण म्हणतो. हाफ नेट ब्लाऊज. हाफ नेट ब्लाऊज म्हणजे वरती अर्धी नेट असते आणि खाली तुमचं फॅब्रिक आहे ते असतं. नेक्स्ट आहे ट्यूब ब्लाऊज. ट्यूब ब्लाऊज म्हणजे असं स्ट्रिप टाईप असतो, त्याला ट्यूब ब्लाऊज म्हणतो. ऑफ शोल्डर ब्लाऊज, 1 शोल्डर ब्लाऊज आणि ओव्हरलॅप ब्लाऊज. ओव्हरलॅप म्हणजे एका बाजूवर दुसरी बाजूही आलेली असते, त्याला आपण ओव्हरलॅप ब्लाऊज म्हणतो आणि तो बॅक साईडने पॅक केलेला आहे. की ॲडव्हान्स ब्लाऊजमध्ये अजून ब्रायडल ब्लाऊज येणार आहे. ह्या पद्धतीने दोन्ही बाजूला पॅच असतो आणि खाली बेल्ट असतो, हा झाला ब्रायडल ब्लाऊज. नेक टू वेस्ट डट. नेक टू वेस्ट डट म्हणजे नेकपासून खालपर्यंत डर्ट आलेला असतो. स्ट्रेट डर्टमध्ये आपण जे शोल्डर आहे त्याच्या सेंटरमधून डर्ट घेतो खाली, पण हा नेकपासूनच आलेला असतो म्हणून त्याला नेक टू वेस्ट डर्ट म्हणतात. नेक्स्ट आहे सब्यासाची ब्लाऊज, आलिया स्टाईल ब्लाऊज, ट्यूब विथ पॅटर्न. ट्यूब विथ पॅटर्नमध्ये काय आहे की हा जो ब्लाऊज आहे हा ट्यूब ब्लाऊजच असणार आहेत अशा पद्धतीने, पण त्याला आपण पॅटर्न दिले म्हणून त्याला ट्यूब विथ पॅटर्न म्हणणार. आणि कफ्तान गॅदर ब्लाऊज. तर हे जे ॲडव्हान्स ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजमध्ये अजून एक ब्लाऊज आहे, त्याला आपण जॅकेट ब्लाऊज असं म्हणणार आहे. म्हणजे ब्लाऊज असणार आणि जॅकेट असणार, ते आपण इथे ड्रॉ नाही केलेलं आहे, तर ते पण यात ॲड होणार. तर मग आता तुम्हाला कळालं आहे की हे जे आहेत ते बेसिक ब्लाऊज आहेत, हे नेकनुसार ब्लाऊज आहेत आणि हे ॲडव्हान्स ब्लाऊज आहेत. तर तुम्हाला हे ब्लाऊज कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि के के फॅशन इझी लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.